इंडिटरमिनेट फॉर्म आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. आपण लिमिट्स वगैरे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण ऑलरेडी शिकलेले आहे. बरोबर आहे ना? Yes, ma'am. लिमिट सगळ्यांना माहिती आहेत ना? लिमिट्स, हाऊ टू फाइंड आउट लिमिट्स, हाऊ टू इव्हॅल्युएट, हाऊ टू कॅल्क्युलेट, हे सगळ्या Yes, गोष्टी आपण शिकलेल्या आहेत 12वीला. मग आता या ठिकाणी जी डेफिनेशन घेऊयात थोडंसं. आता इंडिटरमिनेट फॉर्म कशाला म्हणतोय? सो इफ f of x and g of x are differentiable functions, as x tends to a, then it is given that f of x, या ठिकाणी आपण लिमिट अशी घेतो, लिमिट x टेन्स टू a f of x and लिमिट x टेन्स टू a g of x. ओके, या टाइपचे आपण लिमिट्स घेतोय. मग आता याच्या व्हॅल्यूज, इफ इट्स व्हॅल्यू इन द फॉर्म ऑफ, its value in the form of or of the form of 0 by 0 or infinity by infinity or 0 into infinity or infinity minus infinity, 1 raised to infinity, infinity raised to 0 or 0 raised to 0. Whenever we are solving any limit or ज्यावेळेस आपण लिमिट सॉल्व करत जातो इथं, ते लिमिट सॉल्व करताना जे इव्हॅल्युएशन असतं किंवा जे जी काही व्हॅल्यू मिळते आपल्याला, डेरिव्हेटिव्ह घेतो, त्यावेळेस ते डेरिव्हेटिव्ह एकतरी 0 बाय 0 फॉर्म मध्ये मिळेल, अदरवाइज इन्फिनिटी बाय इन्फिनिटी असेल किंवा 0 इंटू इन्फिनिटी असेल, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी असेल, 1 रेज टू इन्फिनिटी असेल, या कोणत्याही एका टाईपमध्ये किंवा या फॉर्ममध्ये मिळत असेल तर त्याला काय म्हणतोय आपण? इनडिटरमिनेट फॉर्म म्हणतोय. म्हणजे आता हे जे फंक्शन आहे, लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स, ज्या ठिकाणी आपण एक्सची व्हॅल्यू पुट करतोय, ए पुट करतोय, म्हणजे जे या ठिकाणी जे लिमिट आहे ती व्हॅल्यू इथे पुट केली, तर त्यावेळेस आपल्याला ऍक्च्युअल कसं मिळतं? एकतरी 0 बाय 0 मिळेल किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटी मिळेल किंवा या कोणत्याही टाईपमध्ये असेल, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये असेल किंवा इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी फॉर्म असेल. सो सच टाइप्स आर कॉल्ड ॲज इनडिटर्मिनेट फॉर्म्स. इनडिटर्मिनेट फॉर्म्स. ओके, मग आता ज्यावेळेस आपण इनडिटर्मिनेट फॉर्म सॉल्व्ह करतोय तर त्यावेळेस एक आपण रूल अप्लाय केलाय. कोणता रूल अप्लाय करतोय आपण? whenever that given limit in terms of 0 by 0 or infinity by infinity or 0 into infinity or 1 raised to infinity or infinity minus infinity or infinity raised to 0 or 0 raised to 0, then to solve such type of limits which is not in proper way, ऍक्च्युअल ते प्रॉपर लिमिट्स नाही आहेत, मग असे लिमिट्स आपण सॉल्व्ह करतोय, कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करतोय किंवा कोणता रूल अप्लाय करतोय आपण? येस, एनीबडी? Yale Hospital rule. आपण कोणता रूल अप्लाय करतोय? यल हॉस्पिटल रूल. Such type of indeterminate forms we are going to solve by using Yell Hospital's rule. Okay, so here I am going to clear. Now tell me that Yell Hospital's rule. The indeterminate forms are evaluated by Yell Hospital's rule. Okay, Yell Hospital rule. Who is going to tell me that Yell Hospital rule? Limit If- as to x tends to yes, limit as x tends to
A. हाँ yes मृणाल. f of x upon g of x F of x upon g of x is equal to. F dash equal x upon इथं काय असेल? Limit limit as x tends to A. F dash at A divided by g dash of x. g dash of A. G dash of x or A? x या ठिकाणी या ठिकाणी काय पुट करतोय आपण? x x पुट करतोय. X. x ची व्हॅल्यू आपण a पुट करतोय. ओके. व्हेअर बेसिक रूल काय याचा? g dash of x is not equal to 0. ओके. 0. म्हणजे या ठिकाणी काय करतोय? एल हॉस्पिटल रूल म्हणजे काय? इन सिंपल वे एल हॉस्पिटल रूल. In simple way we can say whenever we are solving indeterminate forms, whenever we are taking limits of indeterminate forms, we are applying L Hospital's rules. That means we are taking derivative of numerator divided by derivative of numerator divided by derivative of denominator separately. बरोबर आहे ना? ज्यावेळेस आपण एल हॉस्पिटल रूल अप्लाय करतोय दॅट मीन्स वी आर टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर सेपरेटली. याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतो, याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतो. या ठिकाणी यू बाय व्ही रूल अप्लाय करत नाही आपण. सो वी आर टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर सेपरेटली, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर सेपरेटली. Okay, this is a L Hospital rule. Now we are going to solve some simple examples first and then after that we are going to step by step. आता या ठिकाणी आपण घेऊयात. So first I am taking that result. आता या ठिकाणी काही जे रिझल्ट्स यूज करतोय आपण बेसिक जे स्टँडर्ड फंक्शनचे लिमिट्स आहेत ते रिझल्ट्स म्हणून यूज करतोय आपण. कोणते स्टँडर्ड फंक्शनचे लिमिट आहेत? लिमिट ॲज x टेन्स टू 0 sin x डिवायडेड बाय x इज इक्वल टू काय असेल सांगा? 1. स्टँडर्ड लिमिट आहे इज इक्वल टू इकडे बघा परत पुढे लिमिट ॲज x टेन्स टू 0 x अपॉन sin x 1 सेम येतं 0 येत नाही, सेम येतं 1 येतं. हा. त्याच्यानंतर लिमिट ॲज x tends to 0 tan x divided by x 1 आता मला एक सांगा, लिमिट ॲज x tends to 0 cos x divided by x काय येतो? 1/2 नक्की 1/2 नक्की 1/2 येतं? yes ma'am. ओके, लेट अस सी. चेक करा, इथे तुम्ही व्हॅल्यू सांगितली मला 1/2. नंतर आपण ज्यावेळेस सॉल्व्ह करतो त्यावेळेस आहे. आता फक्त हे दोन लक्षात ठेवायचे, sin x अपॉन x इज इक्वल टू 1, tan x अपॉन x इज इक्वल टू 1. ओके, या ठिकाणी तेच मी इथे PDF घेतलेलं आहे. इंडिटरमिनेट फॉर्मचे या ठिकाणी एल हॉस्पिटल रूल दिलाय तुम्हाला. So results, basic results we are taking as limit as x tends to 0 sin x upon x is equal to 1, limit as x tends to 0 tan x upon x is equal to 1. याच्यानंतर पहिलं एक्झाम्पल घेऊयात आपण इथं. त्याच्या प्रॉपर्टीज आहेत ते थोडेसे प्रॉपर्टीज बघूयात का आपण इथं. सो लुक ॲट दॅट प्रॉपर्टीज. k raised to infinity is equal to infinity whenever k is greater than 1. It is equal to 0 when k is less than 1 and it is indeterminate. इथं indeterminate नाहीये, indeterminate आहे ते, and that value we are getting as k is equal to 1. म्हणजे 1 raised to infinity मिळतं आपल्याला. 1 raised to infinity हा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये गेला, म्हणजे इनडिटरमिनेट फॉर्म मध्ये गेला. त्यावेळेस तिथं जो रूल आहे तो रूल आपण अप्लाय करून ते एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. त्याच्यानंतर k इंटू इन्फिनिटी वी आर गेटिंग इन्फिनिटी, k प्लस इन्फिनिटी इट इज इक्वल टू इन्फिनिटी, k minus infinity it is minus infinity and 0 upon infinity is equal to 0. What is the value of 1 upon 0? Infinity. 1 upon 0 is infinity. 0 upon 1 0
Zero. 0. Yes. 0. Yes, correct. नेक्स्ट. आता या ठिकाणी काही एक्झाम्पल बघूयात आपण. Look at this. So we are going to solve this example. Evaluate limit. Limit as x tends to 0, x into e raised to x minus log of 1 plus x. So first going to consider that L is equal to. इथे सगळ्यांना स्क्रीनवर कंप्लीट दिसते ना स्क्रीन इकडं. मी L बाहेर लिहिलंय, त्या पेपरच्या बाहेर लिहिलंय. दिसतं का? Yes, ma'am. Okay. L is equal to limit as x tends to 0, x into e raised to x minus log of 1 plus x divided by x square. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण x ची व्हॅल्यू 0 पुट करूयात. काय मिळतं बघूयात आपण. प्रत्येक ठिकाणी x ची व्हॅल्यू 0 पुट करूयात. सो L is equal to, if you are keeping limit as x tends to 0, replace that x by 0. फर्स्ट टर्म काय मिळते तुम्हाला? 0 मिळते. बरोबर आहे. 0 into e raised to 0. 0 minus log 1 plus 0. Log 1 is equal to 0. Zero. log 1 ची व्हॅल्यू 0 मिळते. डिवायडेड बाय 0. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म कोणता मिळाला? 0 by 0. 0 by 0. आता इथे या ठिकाणी लिहिते मी लिमिट ॲज x टेन्स टू 0, x into e raised to x. आता इथे 0 लिहून टाकू का? तसंच म्हणजे आता डायरेक्टली सॉल्व करूयात आपण. Directly. Directly solve करू. ओके. या ठिकाणी आता डायरेक्ट सॉल्व करूयात आपण. हो, इथे बघा. इफ x is equal to 0, we get 0 by 0 form. ओके. म्हणजे इथं काय मिळतं आपल्याला? 0 by 0. मग आता whenever that 0 by 0 form we are getting, that time we have to use L'Hospital's rule. Okay. So apply L'Hospital's rule. Apply L'Hospital's rule. Therefore, L is equal to, that is limit is equal to limit as x tends to 0. Now we are taking derivative of numerator separately, derivative of denominator separately. x into e raised to x. या ठिकाणी u into v rule apply करतोय आपण. सांगा. X into e raised to x. into e raised to x. X Ah, into plus. e raised to x Plus. plus e raised to x 1 into e raised to x. X. Okay. Minus derivative of log of 1 plus x. 1 upon 1 plus 1 upon 1 plus 1 x. plus plus x. Plus x. 1 plus x Into x divided by x square चा डेरिव्हेटिव्ह 2x 2x. आता परत एकदा x ची व्हॅल्यू 0 पुट करा ह्या दिलेल्या फंक्शन मध्ये. काय मिळते बघा? x into e raised to x म्हणजे 0. पहिली टर्म 0 मिळाली. इथे e raised to 0 1 मिळालं. मायनस 1 upon 1 म्हणजे 1 minus 1 0 मिळाला. डिवायडेड बाय 2 into 0 0. 0 Means once again we are taking here 0 by 0 form. 0. ओके. मग आता 0 by 0 फॉर्म मिळालाय म्हणजे परत एकदा आपण L'Hospital रूल अप्लाय करतोय. सो अप्लाइंग दॅट L'Hospital रूल, व्हॉट वी आर गेटिंग हियर? लिमिट ॲज x टेन्स टू 0. आपण इथे सिम्प्लिफाय करून घेऊयात अगोदर इथं. x प्लस x इंटू ई रेस टू एक्स याचं डेरिव्हेटिव्ह सांगा मला. परत तेच मिळणार आहे. x इंटू ई रेस टू e एक्स raised to x प्लस ई रेस टू into एक्स प्लस plus e raised to डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. इथे परत ई रेस टू एक्स आला. e raised to मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon 1 plus x. Plus 1 upon 1 plus x plus square. Yes, plus 1 1 divided by upon 1 plus 1 x plus raised to x bracket square. बरोबर आहे. डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x that is 2 2.
Next, so here we are getting that value. Put x is equal to 0. Put x is equal to 0 in given limit. So we are getting that value of this given limit, that is first term 0 3 plus by 2. e raised to 0 plus e raised to 0 0. plus Plus 1 1 upon 1 1 plus upon 0 1 square plus 0. divided by 2. 2. Therefore L is equal to काय मिळतं बघा, e raised to 0 that is 1 3 plus 1 1 plus plus 1 1 divided by 2. 3 by So 2. here we 3 are by getting 2. that value of that limit is 3 divided by. समजलं प्रत्येकांना? Yes, ma'am. ओके. आता तेच एक्झाम्पल इथे बघूयात आपण. सॉल्व्ह केलेलंच आहे ते. इट इज द 3 by 2. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. Look at this. Evaluate limit as x tends to 0 e raised to sin x minus 1 minus x divided by x square. आता या ठिकाणी गिवन लिमिट लिहूयात अगोदर. L is equal to limit as x tends to 0 e raised to sin x minus 1 minus x divided by Upon x. x square. आता जर x ची व्हॅल्यू 0 पुट केली e raised to sin 0. sin 0 म्हणजे 0 झाला. इथं काय मिळेल, e raised to 0 that is 1 1 minus 1 1. 0 minus 0. म्हणजे इथं या ठिकाणी 0. न्यूमरेटरला 0 मिळाला. डिनॉमिनेटर मध्ये पण आपण x ची व्हॅल्यू 0 पुट केली म्हणजे काय मिळालं आपल्याला 0 by 0. So apply here L Hospital's rule. L Hospital रूल अप्लाय करतो इथं. तर मग इथे सांगा आता लिमिट काय मिळेल. Limit x tends to 0. x tends to 0. Yes. e raised to sin x चा E डेरिव्हेटिव्ह. raised to sin पहिल्यांदा e cos raised to sin x X into ठेवला. cos x. Raised to sin x. हा इंटू Cos x. cos x minus डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0 0. 0. minus डेरिव्हेटिव्ह ऑफ Minus x 1. Minus 1. divided by डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर 2x. 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 आता परत x ची व्हॅल्यू 0 पुट करा. cos 0 1 1 minus 1 0 डिवायडेड बाय 0 म्हणजे 0 परत या by ठिकाणी 0 form. 0 डिवायडेड बाय 0 फॉर्म मिळाला. ओके. त्याच्यानंतर मग परत एकदा एल हॉस्पिटल रूल अप्लाय करतोय. एल इज इक्वल टू काय असेल, लिमिट ॲज एक्स टेन्स टू X 0 tends to 0. ई रेज टू साइन एक्स इंटू कॉस एक्स. आता या ठिकाणी raised यू to इंटू sin व्ही x. रोल आहे. पहिल्यांदा ई Cos रेज टू square साइन आहे. एक्स ठेवूयात minus of sin x मायनस साइन एक्स. Minus sin x. हा परत इथं प्लस कॉस एक्स तसंच पुट करतोय. Cos x into e raised to sin x. हा raised to डेरिव्हेटिव्ह sin ऑफ ई रेज टू साइन एक्स e raised to sin x into cos E इंटू raised to कॉस एक्स. sin म्हणजे इथं x कॉस स्क्वेअर लिहू into cos इथं x कॉस स्क्वेअर एक्स इंटू ई रेज टू sin साइन of एक्स x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ Sin 1 x 0. आता इथं डिवायडेड बाय upon 2. 2 into 0. Sorry, 2 in derivative of 2x that is 2 only. 2 2. ओके. मग आता मला सांगा या ठिकाणी व्हॅल्यू काय मिळते. L इज इक्वल टू e रेज टू 0 इंटू 1 साइन half. 0 इंटू साइन 0 प्लस कॉस 0 इंटू e रेज टू 0 1 by 2. डिवायडेड बाय 1 by 2 कॉस 0 1 1 upon 1 2. येतं. इथं हे 0 झालं. इथं म्हणजे L इज इक्वल टू वी आर गेटिंग दॅट 1 अपॉन 1/2 yes, this is the sorry, this is the value of given limit. समजलं हे. Yes, ma'am. ओके. तर हेच एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलंय आपण.
बघा इथं 1/2. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इव्हॅल्युएट लिमिट ॲज x टेन्स टू 0 3 raised to x minus 2 raised to x divided by x. So once again taking here the given limit as x tends to 0 3 raised to x minus 2 raised to x divided by x. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर काय मिळतं बघा 3 raised to 0 minus 2 raised to 0 3 raised to 0 1 2 raised to 0 1 minus 1 1 minus 1 0 upon divided 0. by 0 by 0. 0 by 0 फॉर्म झाला. म्हणजे ऑब्विसली दिस इज द इनडिटर्मिनेट फॉर्म. ओके, मग आता या ठिकाणी व्हॅल्यू काढतोय आपण इथं. आता म्हणजे अप्लाय काय करतोय इथं, कोणता रूल अप्लाय करतोय? L hospital. Real hospital. येस, यल हॉस्पिटल रूल अप्लाय करा. यल हॉस्पिटल मीन्स टेकिंग डेरिव्हेटिव्ह of numerator and denominator separately. So here we are getting that limit as x tends to 0. Derivative of 3 raised to x. A raised to x चा derivative काय येतो? log 3 Raised to x into 3 log raised to 3. x. A raised to x. A raised to x into log a. हाँ, a raised to x Log into log a. In same way we are taking the 3 raised to x into Log 3. Log 3. minus 2 raised to x चा derivative काय असेल? 2 raised to Log x 2 raised to x into log 2. Into Log log 2. Very good. Divided by, what is the derivative Upon of 1. x? One. That One. is 1. 1 1. Now directly you can put here value of x is equal to 0. So what we are getting here? Log 3 3 raised to minus log 2. 0 into log Log 3 3 minus log 2. minus 2 raised to 0 into log 2 divided by 1. आता मला सांगा इथं व्हॅल्यू काय येते? 3 raised to 0 that is 1 and 2 raised to 0 that Log is of 1. 3 by 2. Log of 3 by 2. Log of 3 by Log of 3 by minus 2. log 2. And finally we are getting the 3 by value 2. of this L is equal to log 3 by of, by using that laws of indices, it is 3 by 2. सपोज log 3 plus log 2 राहिलं असतं तर काय घेतलं असतं आपण, व्हॅल्यू काय आली असती? Log of 6. 3 into 2. Log of 3 6. into 2, log of 6. आता परत तेच एक्झाम्पल आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे बघा थोडंसं. Yes, this is the answer. Next example. Evaluate limit as x tends to 0, x square plus 2 cos x minus 2 divided by sin cube x. Okay, so solve here. So the given limit, just considering that given limit is equal to limit as x tends to 0. आता या ठिकाणी आपण 0 बाय, आता इथे बघा x ची व्हॅल्यू 0 पुट केली. 0 2 cos 0 that is 2 cos 0 म्हणजे 1 येतं. 2 minus 2 0 मिळाला. त्याच्यानंतर 0 sin by 0 0. इथं 0 मिळतो. बरोबर आहे ना? म्हणजे दिलेलं जे लिमिट आहे, जे फंक्शन दिलेलं आहे ते 0 by 0 फॉर्म मध्ये. मग आता या ठिकाणी आपण 0 by 0 फॉर्म आहे म्हणजे काय करतोय आपण, यल हॉस्पिटल रूल अप्लाय करतोय. सो अप्लाइंग दॅट यल हॉस्पिटल रूल हियर, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 2x. 2x. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x Minus Minus sin x. sin x. minus sin x, and derivative of minus 2 0. 0. 0. Okay, divided by derivative of sin cube x 3 sin square 3 x. sin square x into 3 Into 2x. sin Sin square square sin x. square x Into cos Into x. cos x. cos x. To cos x. आता या ठिकाणी 0 पुट करा, काय येतं बघा, 2 into 0 0 by 0. plus 0. 2 into 0 म्हणजे इथं काय आला 0 by 0 by 0. once again we are applying that L hospital rule. So applying that L hospital rule means we are taking derivative of numerator separately, derivative of denominator separately. So limit as x tends to 0, 2x चा derivative 2. 2. minus, इथं minus Minus 2 घेत्या, cos x. आता इथं 2 cos x, derivative of sin x that is 2 cos x, 2 cos x. divided by
हां 3 sin square x into cos x. 3 कॉन्स्टंट ठेवला. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin square x 2 sin x into cos नाही, Sin two x 2 sin into x cos into into cos cos x x cos x into cos x परत into इथं cos म्हणजे x. cos square x. ओके प्लस परत 3 कॉन्स्टंट आहे. साइन स्क्वेअर तसाच ठेवला. Minus डेरिव्हेटिव्ह of ऑफ sin cos x. x minus sin Minus x. मायनस sin x. Sin x. याला सिम्प्लिफाय करूयात अगोदर, मग नंतर व्हॅल्यू पुट करूयात. ठीक आहे. देअरफॉर हियर वी हॅव L इज इक्वल टू लिमिट ॲज x टेन्स टू 0 2 minus 2 cos x, that is in numerator, and in denominator we are taking that the term 3 into 2 6 6 sin x cos square x. Sin x into Sin cos x square cos sin square x x. into cos square x. Plus इथं मायनस येणार. Minus 3 sin cube x. 3 sin cube x. sin cube x. आता या ठिकाणी 0 पुट करा. x ची व्हॅल्यू 0 पुट करा. काय येतं बघा. 0 से 3. 0 divided by 0 फॉर्म मिळतो ना. Hmm. Once again we are getting that 0 by 0 form. Means once we have to use that L Hospital's rule. Therefore, the given limit we are taking as taking separately derivative of numerator and denominator. 2 चा derivative 0 येतो. 2 cos x. 2 constant Minus 2 derivative of into cos minus x sin x. minus sin x. Minus minus 2 becomes sin plus. x. इथं काय Sin आहे? x. 2 sin x. Sin x divided by काय मिळेल? 6 sin x sin x into into cos square x. Cos परत cube x. तिथं हे करतोय डेरिव्हेटिव्ह घेतोय. पहिल्यांदा आपण 6 cos 6 square x चा ठेवला. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x म्हणजे इथे cos cube झाला. cos cube x. cos cube x. प्लस 6 sin x 6 चा sin x into डेरिव्हेटिव्ह ऑफ cos square x. x 2 मायनस cos येते x ना. into cos x into minus sin x. मायनस घेऊया तिथं आपण. हे 6 हम्म. कॉन्स्टंट ठेवला. 2 sin x पण तिथंच ठेवून टाकला. ठीक आहे. 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ cos cos x. square x 2 2 cos into x cos x into minus into sin sin x. x. म्हणजे इथं स्क्वेअर घेऊ का? हे मायनस इथे घेतलंय. चालतं का इथं? चालते. मायनस ma'am. साइन एक्स आहे ते आधीच मायनस घेतलं मी इथं आणि साइन एक्सचं इथं साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स घेतलं. नेक्स्ट मायनस 3 साइन sin क्यूब square एक्स x into म्हणजे cos काय x. दिलेलं 9 sin मॅम तिथं 3 येत 9 नाहीये, sin तिथं 9 square येते. कुठं? दुसरी स्टेपला. इथं हा पूर्ण टर्मला 3 ने गुणलेलं आहे ना. हा एकच घेतले की मग. नाही 3 इंटू 3 ऑलरेडी आहे. नाही अजून कुठे डेरिव्हेटिव्ह घेतलाय आपण. डेरिव्हेटिव्ह नाही घेतलाय इथे. हे फक्त सिम्प्लिफाय करून लिहिलंय इथं. हे 3 कॉन्स्टंट ठेवले. साइन स्क्वेअर इंटू साइन एक्स इथं साइन क्यूब घेतलं. हे एकच टर्म आहे ती. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण अजून पुढं. लक्षात येते का तुमच्या? याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागलाय अजून आपण. अजून डेरिव्हेटिव्ह घेतलेलं नाही आपण. ओके ओके. आता ह्या 3 कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब एक्स 3 कॉन्स्टंट. मी काय म्हणते 3 कॉन्स्टंट 9 sin ठेवलाय. square x. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब एक्स सांगा मला फक्त. 3 sin square x. 3 sin sin square square x x into into cos cos x. x. आता 3 into 3 9 झाला इथं. 9 into Sin square x into sin cos sin x. square x into cos x. cos x cos square x कुठून आला? फक्त याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण. फक्त या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. 3 कॉन्स्टंट आहे. साइन क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3 sin square x into डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x that is cos x. 3 into 3 9 sin square x into cos x. ओके. आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. काय आहे ते सांगा. x ची व्हॅल्यू 0 पुट करा. म्हणजे इथं वर 0 आला. डिनॉमिनेटर मध्ये काय ते सांगा फक्त. 6 0 डिवायडेड बाय 6 0 by 6. minus 0 minus 0 म्हणजे
0 by Six. 6. What is the value of Hmm. 0 by 6? 0. 0. 0. So here evaluation of this limit we are getting as 0. 0. Okay. Answer is 0 here. Got it? Now next. हे सॉल्व करून दाखवा मला आता. Limit as x tends to infinity 1 plus 2 plus 3 plus so on plus x divided by 2x square. कोणता फॉर्म येतो तो आणि या ठिकाणी कोणत्या फॉर्मने आपण सॉल्व करतोय. इथं न्यूमरेटर मध्ये तुम्हाला एक सिक्वेन्स दिलेला आहे 1 plus 2 plus x plus so on plus x. मग हा सिक्वेन्स तुम्ही कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकताय ते सांगा आधी, मग त्याच्यानंतर सॉल्व करा. Yes, anyone? 1 plus 2 plus 3 plus so on up to x. Infinity by infinity. नाही, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी झालं. मला सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स मला एखाद्या फॉर्म मध्ये लिहून दाखवा. मला तो सिक्वेन्स कसा घेता तुम्ही, कारण ज्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेताय प्रत्येक वेळेस डेरिव्हेटिव्ह घेणं शक्य आहे का तिथं. 1 No. plus 2 plus 3 No. कसं घेणार तुम्ही. ते कशाच तरी एक्सपान्शन असेल ना. 1 plus 2 plus 3 plus so on plus x. सपोज जर तिथं n असेल, एक्सच्या ठिकाणी n आहे कन्सिडर करा, तर ते जे काही एक्सपान्शन आहे ते कशाचं एक्सपान्शन आहे. Yes, anybody? Please tell me that. How we are taking that expansion? AP आहे का? सिक्वेन्स येतो त्या ठिकाणी. कोणता सिक्वेन्स येतोय बघा, थोडंसं हिंट देते बघा इथं आता. अरिथमॅटिक प्रोग्रेशन. बरोबर आहे. कारण जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेत बसला, तुम्ही आता प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेणं शक्यच नाही आपल्याला इथं. सो हिअर दिस गिवन सिक्वेन्स वी आर कीपिंग इन टर्म्स ऑफ n into n minus 1 divided by 2. बघा इथं दिलेलं एक्सपान्शन कसं घेतलेलं आहे बघा. वन प्लस 2 plus so on plus x. कसं येतं ते सिक्वेन्स करेक्ट आहे का बघा. x into x plus 1 divided by 2. चेक करा Yes, तुम्ही. ma'am. x ची व्हॅल्यू जर 1 पुट केला तुम्ही, 1 into 1 plus 1, परत x ची व्हॅल्यू मॅडम ती x plus 1 कसं घेतलं. कुठलं x into x plus 1. बघा किती ते सिक्वेन्स बघा तुम्ही. सिक्वेन्स चेक करा फक्त. मॅम वरती पण n plus 1. 1 plus n plus 1च येतं ते. इथं बघा सिक्वेन्स बघा. इथं n plus 1 येतं. इथं n into n plus 1. n ची व्हॅल्यू जर 1 घेतली आपण, इथं प्लस येणार, इथं मायनस घेतलं तिथं n plus 1 येतं. n into n plus 1 divided by 2. प्लस मध्ये येतं सगळे टर्म्स. n ची व्हॅल्यू 1 पुट केली आपण, 1 plus 1. त्याच्यानंतर n ची व्हॅल्यू पुट करा. n ची व्हॅल्यू पुट करा पुढं.
सिक्वेन्स बघा तो कसा येतोय तुमचा तिथं. प्लस घेतल्यानंतर बरोबर येतं. हा प्लसच घ्यावं लागणार तिथं. तिथे त्यांनी मायनस घेतलेलं आहे तिथं. मे बी ते PDF करताना चुकलं असणार आहे तिथं, म्हणजे हे झालं असेल. n इंटू n प्लस 1 डिवाइडेड बाय 2. यांची व्हॅल्यू तुम्ही सेपरेटली चेक करत जावा. तुम्हाला हा सिक्वेन्स मिळतो की नाही बघा तुम्ही. ठीक आहे. So here we are getting that sequence like this. x into x plus 1 divided by 2. चेक करा ते काय ते व्हॅल्यू तिथं आणि मला सांगा आन्सर आता सॉल्व करून. काय येतं बघा तिथं सिक्वेन्स. सिक्वेन्स सांगा. मॅम x ची व्हॅल्यू 1 टाकल्यावर 1/2 येते. प्रत्येक ठिकाणी x ची व्हॅल्यू पुट करावं लागेल तुम्हाला. फक्त एकाच ठिकाणी नाही येणार ती व्हॅल्यू. दोन्ही x ची रिप्लेस करावं लागतील तुम्हाला. 1/4. n इंटू n प्लस 1/2 आणि n इंटू n मायनस 1/2 दोन्ही व्हॅल्यू पुट करून बघा तिथं. n इज इक्वल टू 1 पुट केलं. 1 इंटू 2/2. सिक्वेन्स मिळतं आपल्याला. तुम्ही चेक करून बघा ते सिक्वेन्स काय मिळतं आणि मला लास्टला व्हॅल्यू सांगा. Please tell me that answer now. वन बाय फोर मॅम. Answer is 1/4 येतो. 1/4. हा. Yes, answer is correct. Okay. मॅम हा बोला. 1 पुट केली की 1 इथं बघा ही जी सिक्वेन्स दिलेली आहे तुमची, हे 1 प्लस 2 प्लस 3 प्लस सो ऑन x ही जी सिक्वेन्स दिली आहे ती ही अरिथमेटिक प्रोग्रेशनची सिक्वेन्स आहे. ही जी सिरीज आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. मग सम ऑफ n टर्म्स or sum of natural numbers, that time we are getting n into n plus 1 divided by 2. हाच फॉर्म्युला यूज करतोय आपण तिथं. मग आता याच्यामधला जो रेशो जो आहे म्हणजे जो कॉमन डिफरन्स आहे तो 1च आहे. बरोबर आहे ना. म्हणजे ही जी सिरीज आहे ही अरिथमेटिक सिरीज आहे. दॅट्स वाय वी आर युजिंग दॅट फॉर्म्युला हिअर, n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. मग या ठिकाणी जर तुम्ही यांच्या व्हॅल्यू पुट करत गेलात तर तुम्हाला सिक्वेन्स मिळत नाही असं म्हणताय तुम्ही. बरोबर आहे ना. But that given series is in arithmetic progression. That's why the sum of n terms we are taking with the formula n into n plus 1 divided by 2. हे समजतं का सगळ्यांना. तुम्ही असं 1 2 3 बघत जाऊ नका.
सम काढतोय, सम ऑफ, आता हे ऍक्च्युअल सम आहे एक्स पर्यंतचा, मग त्या ठिकाणी जो सिक्वेन्स कन्सिडर केलाय तो सिक्वेन्स तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये कन्सिडर करायचा आहे आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला यूज करतोय आपण n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. ओके, सो हिअर हिअर एक्स च्या ऐवजी n च्या ऐवजी x पुट करा. सो x इंटू एक्स प्लस 1 डिवायडेड बाय 2 हा कम्प्लीट जो सिक्वेन्स ही जी सिरीज दिलेली आहे या सिरीजसाठी इथे तुम्ही x इंटू एक्स प्लस 1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला यूज करतोय. मग त्याच्यानंतर आपण इथं हे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. हे समजलं प्रत्येकांना? Yes, ma'am. So once again, I'm going to take that. So look at this. तर या ठिकाणी आपण सॉल्व्ह करतोय, तेच एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल आहे हे. आता या ठिकाणी लिमिट काय असेल? लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी x इंटू एक्स 2x स्क्वेअर प्लस 2 डिवायडेड बाय 4x स्क्वेअर. मग आता या ठिकाणी जर एक्सची व्हॅल्यू इन्फिनिटी पुट केलं, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी मिळेल. ॲज वी नो दॅट इन्फिनिटी बाय इन्फिनिटी म्हणजे आता या ठिकाणी इनडिटर्मिनेट फॉर्म आहे. इनडिटर्मिनेट फॉर्म आहे म्हणजे काय करतोय आपण? यल हॉस्पिटल रूल अप्लाय करतोय. सो अप्लाइंग दॅट यल हॉस्पिटल रूल, लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी 2x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर काय मिळेल? 4x 4x. 4x डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x स्क्वेअर 8x 8x. 8x. परत एक्सची व्हॅल्यू इन्फिनिटी पुट करा, आपल्याला काय मिळतं? परत इन्फिनिटी बाय इन्फिनिटी मिळणार इथं. त्याच्यानंतर पुढे सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर इन्फिनिटी बाय इन्फिनिटी मिळालं तर परत एकदा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं. सो हिअर टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर सेपरेटली, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x? 4 4. 8x चा डेरिव्हेटिव्ह 8. आता 1 by 4/8. 4/8 कॉन्स्टंट आहे. सो इट इज 1/2. दिस इज द व्हॅल्यू. अंडरस्टूड? मॅम तिथे 1/4 आलाय की? 4 येते मॅडम. एक्स इंटू एक्स स्क्वेअर येतं तिथे ना. तुम्ही वरती 2 ने मल्टिप्लाय टू केलं टू होतं. इंटू एक्स स्क्वेअर केलं. इथे एक्स स्क्वेअर, हा इथे फक्त एक्स स्क्वेअर येते, सॉरी इथे ते एक्स स्क्वेअर आणि इथं 2x. हे फॉर्म्युले दिलेले आहेत आपले अरिथमेटिक प्रोग्रेशनचे फॉर्म्युले आहेत ऍक्च्युअल हे. सम ऑफ स्क्वेअर ऑफ n टर्म्स n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 डिवाइडेड बाय 6 क्यूब, सम ऑफ क्यूब्स. So it will be n into n plus 1 divided by 2 its square. Next example घेऊयात आपण आता. Evaluate limit as x tends to 0 log of sin 2x divided by sin x. तर या ठिकाणी कोणता हे येतं सांगा, कोणता फॉर्म येतोय? 0/0 0/0. 0/0 फॉर्म येतो. x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली, फॉर्म कोणता येतो? साइन 0 Infinity/0. लॉग 0 आणि ह्या साइन 0 आहे. कोणता फॉर्म येतो तो? 1/0. Infinity/0. Infinity/0. इन्फिनिटी बाय 0 येतं ना, साइन 0. आता हे जे एक्झाम्पल आहे इथं बघा थोडंसं, हे जे एक्झाम्पल आहे साइन ऑफ सॉरी लॉग ऑफ साइन 2x, इथं बेसमध्ये आहे. जस्ट लुक एट दॅट. लॉग ऑफ साइन 2x टू द बेस साइन x आहे. लक्षात येते का तुम्हाला? लॉग ऑफ साइन 2x टू द बेस साइन x. तुम्हाला बेस फॉर्म्युला माहिती आहे का? चेंजिंग द बेस थेरम किंवा तो फॉर्म्युला
log of b raised to a. आता इथे बघा, जर सपोज असं असेल, इकडे बघा, इकडे आता log of tan x to the base tan x असे फॉर्म्युले आहेत बघा, ते आठवतात का? किंवा इथे log of tan 2x घेतलं मी, log of tan 2x to the base tan x, फॉर्म्युला काय आहे तो सांगा तो. log 2x upon Log log 10x. tan x. log 2x अपॉन Log tan x. log tan x. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. एकच मिनिट. स्क्रीन तुम्हाला विजिबल आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. स्क्रीन क्लिअर दिसते ना? Yes, ma'am. Yes, ma'am. So given limit x tends to 0 by using changing the base theorem. तर तुम्ही मगाशी सांगितलं तर log of sin 2x to the base sin x आहे. तर लिहिताना कसं लिहितोय आपण? Log of sin 2x upon sin 2x divided by log of sin x. log of sin x. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू पुट करा 0. काय मिळतं बघा, x is equal to 0 पुट केला, sin 0 log of sin 0 divided by log of sin 0 म्हणजे log of 0 divided Infinity by by log of infinity. 0. Log 0. Log 0 Infinity by we know that it is infinity. So infinity by infinity. Infinity by infinity म्हणजे काय म्हणतोय आपण? L Hospital's rule अप्लाय करतोय because it is in indeterminate form. Okay, so here we are getting that limit as x tends to 0, derivative of log of sin 2x, 1 upon sin 2x 1 upon sin 2x into cos of 2x. Cos 2x. into sin 2x चा derivative. Cos 2x into Cos 2x into 2. 2 into cos 2x. 2 cos 2x. Yes, 2 divided cos 2. by log of sin x. 1 upon sin x. Cos 1 x upon sin upon x sin into x. cos x. cos Cos x. x. आता इथं बघा, न्यूमरेटर मध्ये 1 अपॉन साइन 2x आहे, डिनॉमिनेटर मध्ये 1 अपॉन साइन x आहे. आता जर मी न्यूमरेटर मध्ये 2x ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं इथं आणि डिनॉमिनेटर मध्ये फक्त x ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं, आता या ठिकाणी आपण कन्सेप्ट कोणता यूज करतोय? स्टँडर्ड लिमिटचा. Sin x upon स्टँडर्ड लिमिटचा म्हणजे आता इथं बघा, इथं काय, हा 2 cos x थोडासा बाजूला ठेवूयात. त्याच्यानंतर या ठिकाणी जर मी इथं न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय केलं 2x ने, म्हणजे इथं 2x डिवायडेड बाय 2x इंटू 1 अपॉन साइन 2x.
ठीक आहे. आणि इथं डिनॉमिनेटर मध्ये इथं काय केलं मी, एक्स असं घेतलं, 1/sin x इंटू एक्स कॉस एक्स. बघा चेंजेस बघा काय केलेत आपण. न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये आपण स्टँडर्ड फंक्शन स्टँडर्ड लिमिट यूज करतोय. मग स्टँडर्ड लिमिट यूज करताना आपण काय करतोय, ऍडजस्टमेंट करतोय. 2x ची न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये x आपण अप्लाय करतोय. म्हणजे इथं इथं बघा, सॉरी इथं 1/x पाहिजे, इट इज 1/x. म्हणजे आता या ठिकाणी काय झालं, हा 2x डिवायडेड बाय sin 2x आणि हा इथला 1/2x झाला. इथला बघा चेक करा, 1/2x आणि हा 2x अपॉन sin 2x. इथं x अपॉन sin x इंटू 1/x. काय येतं सांगा मग, इथं व्हॅल्यू काय येते सांगा इथं, जर स्टँडर्ड लिमिटमध्ये अप्लाय केलं तर. अदरवाईज हे जर कन्फ्यूज होत असेल तर डिरेक्टली या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेत जाऊयात आपण. दोन्ही मेथडनी आन्सर तुम्हाला तेच मिळणार आहे. जर तुम्हाला स्टँडर्ड लिमिट अप्लाय करता येत नसेल किंवा तिथं कन्फ्यूज वाटत असेल तर डिरेक्टली आपण काय करतो, इथं डेरिव्हेटिव्ह घेतो. आता पहिल्यांदा इथं आपण सिम्प्लिफाय करूयात. म्हणजे तुम्हाला इथं काय मिळेल बघा, 2 cot लिमिट of ॲज 2x. x टेन्स टू 0. न्यूमरेटर मध्ये काय मिळेल इथं, 2 Cot of 2x. cot 2x आणि डिनॉमिनेटर मध्ये काय मिळेल, Cot x. cot x. cot x. आता परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं काय येतं, 0/0 x इज इक्वल टू 0 पुट करा. cot 0, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ cot 0? Infinity. 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 cot म्हणजे Infinity. 1/tan ना, Yes ma'am. 1/tan. Yes. आणि tan 0 म्हणजे काय येतं, 0. 0. 0. 1/0 दॅट इज इन्फिनिटी. सो 1/infinity मिळणार इथं, सॉरी 1/0 दॅट इज इन्फिनिटी. म्हणजे परत इथे इन्फिनिटी बाय इन्फिनिटी फॉर्म मिळाला. ओके. परत मग आता इथं 2 cot 2x त्याचा डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot 2x. 2 into sec 2x into cot 2x. cot x चा डेरिव्हेटिव्ह सांगा मला इथं. मायनस कोसेक एक्स. cot x is equal to derivative of cos x. Minus Minus Cosec x. Minus cos square x. cos cosec square x, Cosec square x. Cosec x. cosec x. कोण येतं? इथं स्क्वेअर येतं का cosec x येतं फक्त? फक्त cosec x Square येते. येते मॅम. square येते ma'am. Square येते. Square येते. cosec square x हा. minus cosec square x. मग आता इथे सांगा 2 cot 2x आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? Minus constant. 2 cosec square x. minus 2 Cosec Cosec square 2x. square of 2x. Cosec square of cosec square of 2x. 2x divided by Minus cosec square x. minus cosec square x. याची व्हॅल्यू पुट करा, काय ते सांगा. मला सॉल्व करून सांगा आन्सर काय येतं मला फक्त. 1 येतंय. आन्सर 1 येतं, पण आता डेरिव्हेटिव्ह घेऊन सॉल्व केलाय की स्टँडर्ड लिमिट घेऊन? पाच मिनिटं. हा आन्सर कसं काढलं तेवढं सांगा मला फक्त. येस प्लीज. Cosec 0 ची व्हॅल्यू नॉट डिफाइंड येते की? मला फक्त आन्सर सांगा आता तिथं, मी काही सांगणार नाही तुम्हाला, फक्त आन्सर सांगा मला. लेट मी चेक दॅट. अटेंडन्स 1 2 3 4 5 absent 6 7 8 9 10. 1/2 येतं. 1/2. ओके. हा
19, 20, 21, 22. Twenty-four, 25, 31, 32, नहीं से 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43. Please tell me that answer. Yes, anybody? Answer काय आले सांगा. एक जण 1 म्हणला, मगाशी 1/2 एक जण सांगितला. हा. Yes, who is going to tell me that answer? Yes, Mrudal. Who will tell me that? 1/2 sin 2x. 1 upon? Sin 2x. Answer बोला मला. Answer सांगा. Tell me that answer. Yes, Venkatesh, Ganesh. आता काय करा, हे एक्झाम्पल सॉल्व करून घ्या ॲज अ होमवर्क म्हणून, आणि परत मला सांगा आन्सर काय आहे. तर प्रत्येकाचे आन्सर सेम असायला पाहिजेत. आन्सर डिफरंट राहत नाही तिथे, आन्सर सेमच असतात.